नमस्कार. डायबिटीस रिव्हर्सलच्या या गेले 6 दिवसांपासून दुपारी 4 डायबिटीस रिव्हर्सलबद्दल बोलतो आहे. पहिल्या दिवशी म्हणजे उदाहरण दिलं आणि मध्ये पण एक दोनदा जे उदाहरण दिलं ते माझा मित्र नागपूरचा अतुल, वय वर्ष 52. मी सांगितलं होतं की एक मागच्या महिन्याच्या मार्चच्या 18-19 तारखेला ब्लड टेस्ट केल्या आणि त्याला डायबिटीस डिटेक्ट झाला. आणि तो पण या लेव्हलचा की फास्टिंग 250 आणि पोस्ट मील 350. आणि लॉकडाऊन सुरू व्हायच्या जस्ट आदल्या दिवशी तो अमरावतीला येऊन गेला. आमची चर्चा झाली आणि माझ्यासोबत इथे एक सिनियर अनुभवी नॅचरोपॅथ आहे डॉक्टर गांधी, त्यांच्याशी पण आम्ही बोललो आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांनी त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल केलेत जे आपण बघतो आहे मागच्या 6 दिवसांपासून. आणि आत्ताच म्हणजे हे सत्र सुरू होण्याच्या आधी सकाळचं माझं सत्र संपलं 10:30 ते 11:30 वालं. आणि आत्ता 1-1:30 वाजता अतुलचा मेसेज आला आणि त्याच्याशी माझं बोलणं झालं. त्याचा आजचा ब्लड रिपोर्ट जो आहे, ब्लड शुगरचा रिपोर्ट, फास्टिंग 91 आजची आणि पोस्ट मील आहे 130. लक्षात घ्या की 20 मार्चला फास्टिंग ब्लड शुगर 250 आणि आज 10 एप्रिल म्हणजे एक्झॅक्टली 20 दिवस झालेत, 21 दिवस झालेत. 3 आठवड्यामध्ये 250 वरून 91 वरती. आणि पोस्ट मील जी 350 होती ती 350 वरून आज 130 वरती. ओके, सो टुडे मी त्याला म्हणालो आत्ता की तुझ्याकडे आत्ता क्वालिफिकेशन तुझं बदललं आहे. 20 तारखेला आणि कालपर्यंत तू डायबिटिक होता, म्हणजे पहिले 10-12 दिवस, पुढचे काही दिवस तू प्री डायबिटिक झाला आणि आज तू नॉन डायबिटिक झाला. आणि हे केवळ झालं आहे ते जीवनशैलीमधल्या बदलांमुळे. सो ही वॉज व्हेरी एक्सायटेड आणि वी टू आर व्हेरी एक्सायटेड की 3 आठवड्यांमध्ये या लेव्हलची ब्लड शुगर नॉर्मलला येते विदाऊट अ सिंगल पील, एकही औषध न घेता. ओके, मला असं वाटते की धिस बूस्ट अप आवर कॉन्फिडन्स, आपला विश्वास, आत्मविश्वास वाढवतो आहे तो. पण उद्यापासून झूमवरती आम्ही डायबिटीससाठी सेशन सुरू करतो आहे. 4 वाजता असेल ते 40-45 मिनटाचं एक सेशन असेल उद्याचं पहिलं. तर झूम ॲप जे आहे ते जॉईन कराल, डाउनलोड करून घ्या. ZOOM हे एक इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप आहे. ते कसं वापरायचं ते उद्या पाहिजे तर कोणाकडनं तुम्ही शिकून घेऊ शकता. तुमचे जे यंगस्टर्स असतील जरा नातेवाईक कोणी इकडे तिकडे, त्यांच्याकडून शिकून घेता येऊ शकते. किंवा काय अडचण आली तर उद्याला आपण बघूया. उद्याचा एक इंट्रोडक्टरी सेशन असेल आहे समजा, 4 ते 4:45 एक पाऊण तासाचं साधारणपणे असेल आहे असं म्हणूया आपण. त्यात आपण सगळे एक दुसऱ्यांना पाहू शकणार आहे. आत्ता फक्त कसं आहे की आत्ता तुम्ही फक्त मला पाहू शकता, मी तुम्हाला नाही बघू शकत. किंवा जे बघणारे आहेत आत्ता आपला एक कंटिन्युअस जो ग्रुप आहे 30 लोकांचा, ते पण आपसात एक दुसऱ्यांना नाही बघू शकत चेहऱ्याने. झूममध्ये आपण ते बघू शकू. आणि दुसरं म्हणजे आपण बोलू पण शकूया. त्यामुळे ते लाईव्ह शिबिरासारखं घेण्याचा प्रयत्न असणार आहे. अर्थात म्हणजे माझा पण तो पहिलाच अनुभव असेल आहे झूमवरती हे करण्याचं. त्यामुळे आपण सगळेच मिळून शिकूया म्हणजे. आणि त्या झूम सेशनमध्ये आपल्यासोबत अतुल, मी ज्याचं उदाहरण दिलं आत्ता डायबिटीसचं, तो पण असणार आहे, आपल्यासोबत जॉईन असणार आहे. माझा मुलगा, मी जे सांगितलं ज्याच्याबद्दल उल्लेख केला की ज्याचं योगा नॅचरोपॅथीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जो आत्ता PhD झालं आहे पूर्ण त्याचं योगशास्त्रामध्ये. आणि तिथल्या एका बेंगलोरला जे स्वामी विवेकानंद योग विद्यापीठ आहे तिथल्या त्या विद्यापीठाच्या योग निसर्गोपचार कॉलेजमध्ये तो आता व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतो आहे. त्याची पत्नी पण त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. ते पण आपल्यासोबत जॉईन असणार आहे त्या सेशन्समध्ये. डॉक्टर गांधी ज्यांचा मी उल्लेख केला ते पण मे बी मध्ये मध्ये असतील आपल्यासोबत, असा प्रयत्न राहील आहे. त्याशिवाय अजून काही BAMS आमची मुलं आहेत सेवांकूरची, जी जरा वेगळ्या प्रकारे
उपचार करतात, फार औषधांवरती भर न देता आपण जे मागच्या 6 दिवसांपासून बघतोय त्या पद्धतीने करणारा नागपूरला 1-2 ग्रुप्स आहेत जे आमच्या तरुणांच्या शिबिरांमधनं जोडल्या गेलेले आणि पुढे आलेले. तर मे बी ते लोक पण असतील आपल्यासोबत. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे मला असं वाटतं 15-1 लोकांनी व्हॉट्सअपवरती स्वतःला बद्दलची माहिती पाठवून इच्छा प्रदर्शित केली आहे की आम्हाला जॉईन व्हायचं आहे. अजून जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर जरूर तुम्ही व्हॉट्सअपवरती ते पाठवू शकता, त्याला अडचण नाही काही. तर म्हणजे मला आनंद हा वाटतो आहे की 7 दिवसापूर्वी हे सेशन सुरू करताना आणि आज हे सेशन बंद करताना आपल्याला काय म्हणू आपण त्याला, रिझल्ट एक मिळाला आहे अतुलच्या निमित्ताने आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण आणखीन बिल्टअप होतो आहे. मी अशी आशा बाळगतो की असे अनेक उदाहरणं आपल्याला इतरांच्या पुढे ठेवण्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये तयार व्हावेत. मे बी कदाचित 3 आठवड्याच्या जागी आपल्याला थोडा जास्त अवधी लागेल आहे. ज्यांचं जरा लाँग स्टँडिंग आहे, 10 वर्ष 20 वर्ष झालेले आहे डायबिटीसला, त्यांच्या सिस्टीम थोड्याशा जरा परत रिकवर व्हायला, म्हणजे आधी 0पर्यंत यावं लागेल निगेटिव्हपासून आणि मग 0कडनं पॉझिटिव्हकडे जावं लागेल. तर थोडा अवधी लागेल. 3 आठवड्याच्या जागी कदाचित 5 आठवडे, 7 आठवडे, 8 आठवडे, 10-12 आठवडे लागू शकतील मे बी, कमी जास्त. तर पण हे पॉसिबल आहे. अर्थात हे फक्त तेव्हाच पॉसिबल आहे, हे केवळ आम्ही सांगितल्याने होणार नाही आहे. मी जसं म्हणालो की कृतीच्या पातळीवरती आय शुड बी बिगर, हे तुम्हाला करावं लागणार आहे स्वतःला, तर ते पॉसिबल आहे. अतुलने काय केलं आत्ता या 20 दिवसांमध्ये ते पण सांगतो थोडक्यात. मुख्य मी म्हणालो की त्याची लाईफस्टाईल अशी, मी जसं सांगितलं की एक सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांची, दोघं पती पत्नी असतात घरी आणि तिथेच सॉफ्टवेअर कंपनी जवळपास 80-100 लोक त्यांच्याकडे काम करतात आणि त्याशिवाय बऱ्याच सोशल सेक्टरमध्ये ते आहेत उपलब्ध. तर बऱ्याच सोशल गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या पलीकडे. नागपूरचं जे IT सेक्टर आहे ते ज्यांच्यामुळे सुरू झालं असं म्हणेल मी, त्या एक सुरुवातीच्या 2-4 लोकांमध्ये अतुल एक पायोनियर आहे त्या लेव्हलचा. त्यांनी ठरवलं असतं तर त्यांनी त्यांच्या कंपनीला खूप मोठं बनवता आलं असतं, पण त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्या प्रकारे पैशांच्या मागे धावण्यामध्ये. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि मुख्य म्हणजे मी जसं म्हणतो आहे की पैशांचा योग्य उपयोग कसा करता येईल, विनियोग कसा करता येईल, हा त्याचा भाग राहिलेला आहे. तर त्याला ब्लड शुगर डिटेक्ट झाली 18 तारखेला आणि मग आला. आणि काय बदल केली आत्ता त्याला, तर मुख्यत्वे मी म्हणालो होते की त्याची आधीची जी उठण्याच्या वेळा होत्या त्या जरा रात्री उशिरापर्यंत झोपणे, जागणे आणि मग सकाळी उशिरा उठणे, म्हणजे 8-9 वाजता वगैरे उठण्याची वेळ असायची. पण त्या प्रकारची ती लाईफस्टाईल राहिलेली आयुष्यभर. त्यांचे बरेचसे क्लायंट US बेस्ड असल्यामुळे बरेचदा रात्रीचे फोन कॉल असणार आणि मग रात्री उशिरापर्यंत जागे राहणार आहे आणि सकाळी मग उठायला उशीर होणार वगैरे असं होतं. अतुलचं वजन वगैरे काही जास्त नव्हतं तसं, पण बेसिकली मग काय काय बदल केले तर सकाळी 5:30ला उठणं सुरुवात केलं आणि दॅट वॉज द मेजर चॅलेंज फॉर हिम, की सकाळी 5:30ला तो आयुष्यात कधी फार उठलेला नसणार आहे, पण त्याने सुरुवात केली. आजच तो सांगत होता आत्ता मला की आत्ता 4:15ला मला आता गेले 2-4 दिवसांपासनं अलार्म न लावता आपोआप जाग यायला लागली आणि आय एम एन्जॉईंग दॅट. म्हणजे अतुलचं म्हणणं होतं की तीच एक गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग आहे. आहारातले बदल तर काही मला फार डिफिकल्ट जाणार नाही आहे, ती एक गोष्ट केली. दुसरा बदल आणि सकाळी उठून मग मॉर्निंग वॉक जो आहे तो एक सुरू केला, जो नव्हता आत्तापर्यंत त्याच्या लाईफस्टाईलमध्ये. एक काय म्हणू, 1 तास वगैरे, साधारणपणे 1 तास असं. लॉकडाऊनमुळे मे बी घरातल्या घरात अंगणामध्ये वगैरे असं सगळं, किंवा सकाळी जसं शक्य असेल तसं तो एक बदल झाला. दुसरं जे केलं ते सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी, कोमट पाणी करून त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं असं एक सांगितलं होतं. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, युजली आधीचा जो पॅटर्न होता डाएटचा तो असाच होता की सकाळी ब्रेकफास्ट करायचा, मग 1-1:30-2 वाजता 1 ते 2च्या दरम्यान जेवण करायचं आणि मग रात्री 8-8:30ला जेवण करायचं, असा पॅटर्न होता.
मध्ये परत चहा 4 वाजता वगैरे काहीतरी चहा किंवा नाश्ता असं काहीतरी असायचं. तर आत्ता जो बदल केलेला आहे तो सकाळी नाश्ता म्हणून काहीतरी फ्रूट, फार फार तर ते पण एखाद दुसरं काहीतरी घ्यायचं, समजा भूक लागली, खायची इच्छा झाली तर. त्याच्यानंतर 10:30 वाजता सकाळचं जेवण, आणि नंतर संध्याकाळचं जेवण हे 6 वाजता. ओके, तर त्या जेवणाच्या वेळा त्यांनी बदलल्यात आत्ता. आता लॉकडाऊनमुळे सध्या तसंच घरी आहे. आत्तापर्यंत कधीच त्यांनी फार किचनकडे लक्ष नाही दिलेलं. त्या दोघांचाही पतीपत्नीचा तसा स्वभाव नाही राहिलेला किचनमध्ये फार डोकं टाकण्याचा. आत्ता अतुल सांगत होता की आत्ता आम्ही बऱ्याच गोष्टी नव्याने शिकतोय ह्या किचनमध्ये, कसा वापर करायचा आणि काय करायचं वगैरे वगैरे सगळं, आणि प्रयोग करणं सुरू आहेत खूप सारे. कारण आजपर्यंत कधीच आयुष्यात दोघांनाही त्याचं काम नाही पडलेलं. आता पहिल्यांदा करतात आहे 50ला आल्यानंतर असं म्हणूया आपण. आणि तो म्हणतो की वी आर एन्जॉईंग दॅट. खूप सारं एक्सपेरिमेंटेशन, प्रयोग चाललेले आहेत आणि असं सगळं. तर सकाळचं जेवण 10:30, संध्याकाळचं जेवण 6. मध्ये जर भूक लागलीच काही तर मग परत फळ काहीतरी एखादं. ओके, जेवणामध्ये काय आहे, जेवणामध्ये साधारणपणे भाज्या, कुठली तरी भाजी एक 200-250 ग्रॅम. रोज जेवणामध्ये पालेभाजी कंपल्सरी, कुठली ना कुठली तरी. ओके, पालक असेल, चाकवत असेल आहे, आणखीन काय मिळतात ते, आता चवळीची भाजी मिळते, अजून पण काही जे काय आहे ते काही ना काहीतरी पालेभाजी एक कंपल्सरी, दोन्ही वेळेला हिरवी भाजी. त्याच्यानंतर दुसरी कुठली तरी एक भाजी, कुठली पण, म्हणजे अल्टरनेट जे काय अवेलेबल असतील ते. असं काही नाही आहे की हीच खायची आणि ती नाही खायची, असं काही नाही, आवडीनुसार आणि ज्या उपलब्धतेनुसार. पण भाजी ही 250 ग्रॅम जवळपास भाजी. ओके, सलाद सगळ्या प्रकारे जे काय आहे उपलब्ध. आता काकडी आहे, गाजर आहे, मुळा आहे, टोमॅटो आहे, बीट आहे. तर ही सलाद सगळी दोन्ही वेळेला, भाजी आणि सलाद कंपल्सरी. भाजी जी बनवायची ती बिना तेलाची. ओके, त्याच्यामध्ये तेल अजिबात नाही. त्याच्यानंतर सकाळी भाकरी एक छोटी, ज्वारीची भाकर छोटीशी. मोनो डाएट सांगितलं आहे त्याला, की फक्त तेवढं एकच खायचं, दुसरं काही नाही. आणि संध्याकाळला ब्राऊन राईस, हातसडीचा तांदूळ मिळतो तिथे, तर तो तांदूळ, त्याचा भात थोडासा, मुठभर तांदूळाचा भात, आणि सकाळी एक छोटी भाकर, एवढंच. बाकी 250-250 ग्रॅम भाज्या, 200-250 ग्रॅम साधारणपणे सलाद, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला. ओके, बिना तेलाच्या. डाळ नाहीच, कुठलीच डाळ नाही समजा. ओके, वरण नाहीच आहे त्याच्यामुळे. साखर तर पूर्ण बंदच आहे तशी पण. चहा पण आता बंदच केला आहे, किंवा कधी वाटलंच असं त्याला चहाची आवड होती तर फार फार तर ग्रीन टी, ब्लॅक टी असा, साखर न टाकलेला. बस एवढे चेंजेस केलेत फक्त, बाकी याच्या पलीकडे काही नाही विशेष अजून. आणि केवळ एवढ्या चेंजेसच्या आधारे त्याची ब्लड शुगर 250-350 वरून 90-130 वरती 21व्या दिवशी येऊन पोहोचली आहे. ओके, म्हणजे काही फार. आता तेच आमचं बोलणं चाललं होतं की अतुल म्हणाला इट इज सो सिम्पल, इतकं सोपं आहे हे. गेली आपण 50-100 वर्ष उगाचच फिरतोय, म्हणजे की हे औषध शोधू, जरा दुसरं केमिकल शोधू, आणखीन काहीतरी करू, आणखीन काहीतरी शोधून काढूया. इतकं सोपं जर हे आहे, थोडेसे बदल करायला लागतात आहारामध्ये डेफिनेटली. त्याचं ऑब्झर्वेशन असं आहे, ही इज व्हेरी ऑब्झर्वंट. आम्ही एक तो प्रयोग म्हणून पण करतो आहे. तर त्याचं ऑब्झर्वेशन असं आहे की आधी आत्तापर्यंत मी काय नुसतं खाऊन घ्यायचो, म्हणजे पोट भरायचं आहे तर खाऊन घेतलं, खाण्यामध्ये काही फार लक्ष नसायचं. पण आता मी अतिशय लक्षपूर्वक खायला लागलो. सो नाही, आत्ता मला टेस्ट कळायला लागली खाण्यातली. आत्तापर्यंत टेस्ट अशी काही कळतच नव्हती, गिळतोय बा फक्त, संपलं. आपलं काय म्हणू, एक नित्यकर्म जसं उरकायचा पार्ट असतो ना, तसं उरकणे असाच पार्ट होता. आता खाण्यामध्ये आनंद यायला लागला. हा आणखीन एक त्याचं ऑब्झर्वेशन आहे की नाही. त्यामुळे ही स्टार्टेड एन्जॉईंग द थिंग्स. त्या सगळ्या गोष्टींमध्ये मजा यायला लागली. सकाळी उठणं जे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, तो म्हणतो की आता सकाळी मी जसं म्हणाल त्याचं बायोलॉजिकल क्लॉक जे असते आपल्या शरीरातलं जैविक घड्याळ, ते बहुधा आता सेट झालं आहे आणि अलार्म न लावता उठू शकतो, आणि ते पण तो आत्ता एन्जॉय करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सहजतेने त्याला करता येतात आहे. आहाराबद्दल तसाही त्याचा फार आग्रह नव्हता आधीपासून, खूप चमचमीत आणि असं सगळं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला कदाचित जास्त सोपं गेलं.
आपल्यापैकी अनेकांना थोडंसं जड जाईल, ज्यांना जरा चमचमीत खायची सवय आहे फार, त्यांना जरा थोडा वेळ लागेल. पण मग आता आपल्याला ठरवायचं आहे की चॉईस काय आहे. आपल्याला आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत तर काय अडचण नाही मग. आणि त्या गोळ्या घेऊनही त्याचे जे वाढलेल्या ब्लड शुगरचे परिणाम जे शरीरावर असतात ते तर होतच राहणार आहे काही ना काही. आणि शिवाय गोळ्यांचे साईड इफेक्ट औषधांचे, तर ती जर आपली तयारी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मग हे सगळं करण्याची गरज नाही आहे, पण ते नको आहे आपल्याला. आणि काय म्हणू, आपल्याला जर शरीरावर पण त्याचे परिणाम नको आहे दीर्घकालीन, तर मग मात्र हा सोपा मार्ग आहे. आणि असं नाही आहे की आयुष्यभर एवढ्या स्ट्रिक्टली तुम्हाला राहावं लागेल. डेफिनेटली हे काही पथ्य असणार नाही, हे नक्कीच आहे. हे तुम्हाला आयुष्यभर करावे, ह्या सवयी लागतील आहे. पण मी जसं काल म्हणत होतो की कधीतरी समजा रिसेप्शनला गेलो, कधीतरी एखाद्या दिवशी खायची इच्छा झाली तर थोडंसं प्रमाणात खाल्लं. एकदा सगळं सेट झाल्यावरती 3 महिन्यानंतर, समजा आता अतुलचं उदाहरण जर घेतलं आपण की 3 महिन्यात त्याचं सगळं सेट झालं आहे, लिव्हर आणि बाकी सगळं दुरुस्त झालं आहे, जे गडबड झालेली आत्ता पॅनक्रियाज, तर त्याच्यानंतर समजा कधी काही वाटलं गोड खायचं थोडंसं, तर ते खाल्लं तरी ब्लड शुगर त्याचे नाही वाढणार, एवढं नक्की. कारण मग लिव्हर तोपर्यंत त्याचं सगळं रिजनरेट झालेलं असेल, आतले इंद्रिय त्या सिस्टीम सगळ्या सेट झालेल्या असतील आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम जाणार नाही नंतर पुढेही. पण याचा अर्थ रोज सूट नाही देता येणार स्वतःला, एवढं नक्कीच. म्हणजे डिसिप्लिन लागणारच आहे आपल्याला, काही प्रमाणामध्ये तरी आयुष्यभर लागणार आहे. त्यामुळे हे पथ्य नाही आहे. आयुष्यभर व्यायाम करावा लागणार आहे, हे पथ्य नाही. आता जसं आंघोळ रोज करतो की नाही आपण, असं कधी म्हणतो का काय किती दिवस आंघोळ करायची, रोज 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 आंघोळ करणं, असं कधी प्रश्न विचारतो का आपण? ते नित्यकर्म झालं आपलं, त्याच्यासाठी आठवण नाही द्यावी लागत, सहजतेने आंघोळ करतो आपण, आहे की नाही? तसं सहजतेने आपल्याला करता आलं पाहिजे. आता रोज आंघोळ करणारा पण कधीतरी आंघोळीची गोळी घेतो आणि ते पण एन्जॉय करतो, असं नाही की. तसं आपल्याला एकदा आपल्या सगळ्या सिस्टीम सेट झाल्या, परत ज्या बिघडलेल्या त्या सगळ्या जागेवर आल्या की मग कधीतरी थोडासा आपल्याला जरा बाजूला गेलो तरी बिघडणार नाही, परत आपल्याला लगेच जागेवरती येता येऊ शकेल. पण तोपर्यंत मात्र स्ट्रिक्ट डिसिप्लिन गरजेचं असणार आहे, एवढं महत्त्वाचं. त्यामुळे मनावरती नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डायबिटीज दुरुस्त होण्यासाठी. त्यामुळे आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आपल्या या सत्राच्या. आपण आहाराबद्दल पाहिलं, आपण काय म्हणू, त्याच्यानंतर व्यायामाबद्दल बघितलं, व्यायाम 3 प्रकारचे त्याच्या संदर्भात बोललो. आता परत एक प्रश्न होता कोणीतरी विचारलेला की न्यूट्रिटिव्ह बिस्किट्स वगैरे खावेत का? तर अजिबात नाही. मी असं सुचवेल की गरजच नाही आपल्याला ते खाण्याची. इनफॅक्ट साधा एक नियम असा जर आपल्याला पाळता आला तर जास्त चांगलं. मी असं सुचवेल की ज्याला आपल्यासोबत डॉक्टर जीवनलालजी गांधी पण आत्ता जॉईन झालेले, मला आनंद वाटतो आहे. नमस्कार गांधी सरांना. तर गांधी सर आपल्यासोबत पण असतील आहे. त्यांचा 50 वर्षांचा अनुभव आहे या सगळ्या याचा आणि हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आतापर्यंतच्या आयुष्यात. आणि आता 87व्या वर्षी, ही इज 87 नाव, आणि ही इज व्हेरी ॲक्टिव्ह टिल ऑल्सो. आत्ताही सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असतात ते. फेसबुकला आहेत, तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजला जा, त्यांची खूप सारी व्याख्यानं पण यूट्यूबला पण तुम्हाला सापडतील आहे. त्यांनी 3-4 पुस्तकं पण लिहिलेली आहेत आणि म्हणजे त्यांचे नंबर पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि त्यांना आवडेल नक्कीच. म्हणजे असं जर काही त्यांचं मार्गदर्शन लागलं तर ते आपल्यासोबत असणारच आहेत सगळ्या बाबतीत. त्यामुळे खूप मोठा रिसोर्स आहे आपल्यासाठी गांधी सर म्हणजे. त्यामुळे मी तर म्हणतोच आहे की अमरावतीकरांसाठी ते वैभव आहे. आता ते अमरावतीला या आयुष्याच्या शेवटच्या आपण उत्तरार्धात म्हणूया आपण, ते अमरावतीला आत्ता येऊन स्थायी झालेले आहेत. हे अमरावतीकरांसाठीची खूप मोठा रिसोर्स आहे हा सगळा. ओके. आत्ता जसं सज्जाद खानाने प्रश्न विचारला आहे की हे करताना शुगरच्या गोळ्या सुरू ठेवाव्या का? आता मी अतुलचं जे उदाहरण सांगितलं की त्याला मुळात डिटेक्टच आत्ता झाली होती आणि गोळ्या सुरू केल्याच नव्हत्या आम्ही, आणि म्हटलं होतं की गोळ्या सुरू करायच्याच नाही, आपण बघूया, महिनाभर प्रयोग करू आणि नाही झालं तर आपण विचार करूया गोळ्या सुरू करण्याचा. पण ज्यांचा ऑलरेडी गोळ्या सुरू आहेत त्यांना जरा त्यांचं ग्लुकोज ब्लड शुगर मॉनिटर करून हे सगळ्या गोष्टी करायला लागतील आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, त्याला काय अडचण नाही. त्यांचे गोळ्याचे डोसेस कमी करता येतील. फक्त मग तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या तरी
आयदर तुमचे फिजिशियन किंवा डॉक्टर किंवा तुम्ही स्वतः ब्लड शुगर मॉनिटर करून डोस ॲडजस्ट करावा लागणार आहे हे सगळं करताना. कारण नॅचरली ब्लड शुगर तुमची कमी झाली की तुमची गोळ्यांची रिक्वायरमेंट कमी होणार आहे की नाही. पण आता ते केस टू केस वेगवेगळे असेल, ते असं जनरल सगळ्यांसाठी अप्लाय नाही होणार. आत्ता मी जे सांगतो आहे इथे त्याच्यावरनं कोणी प्रयोग करू नये एवढं मी नक्की सुचवेल. ते जरा रिस्की असू शकते ते. त्याच्यामुळे प्रयोग करताना आपण कोणीतरी तज्ज्ञ आपल्यासोबत असलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणालो की झूमवरती आम्ही 1 to 1 मग त्या ठिकाणी राहणार आहे. तुमचे रिपोर्ट्स बघूया, तुम्हाला सांगूया काय करायचं काय नाही. आणि रोज जसं डॉक्टरकडे जाऊन रिपोर्टिंग करतो आपण तशा पद्धतीने आपण फक्त आता तिथे फिजिकली होते ते न होता इथे आपण मे बी टेलिमेडिसिनचा पार्ट आता तसाही कोरोनामुळे म्हणजे आमच्या मेडिकल काउन्सिलने पण मान्य केलेला आहे, तर सरकारने पण, की प्रिस्क्रिप्शन आत्ता असं मोबाईलवर पण देता येऊ शकते. अडचण नाही की त्याला रिपोर्ट्स बघून, पण ते 1 to 1 असेल. त्यामुळे आत्ताचा जो ॲडवाईस आहे तो जनरल आहे. फक्त केवळ या जनरल ॲडवाईसच्या आधारे कोणी लगेच फार बदल करू नये असं मी सुचवेल. जरा म्हणजे आहारात बदल करायला काहीच हरकत नाही, पण मग औषधांचे डोसेस आणि अशा सगळ्या गोष्टी मात्र जरा आपल्याला बदलायला लागतील. ओके. जांभूळ, आता उमेश नावंदराने विचारलं की जांभळाबद्दल चर्चा होते, कारल्याबद्दल चर्चा होते. पण आता एक लक्षात घ्यायचं, आपल्याला हे सगळे औषध आहेत समजा मुळात, त्यामुळे हरकत काहीच नाही. जांभूळ तशी पण खाण्याची गोष्ट आहेच आहे, कारलं पण खाण्याची गोष्ट आहे, गवार शेंगा, गवार गम असे काही जरा डायबिटीससाठी सांगितल्या जाणारी काही औषधं आहेत, तर ते खायला हरकत काहीच नाही, नुकसान काहीच नाही त्याने. पण ते काही आपले 12 महिने असणार नाही आणि ते औषध म्हणून पण असू शकते, खाणं म्हणून पण असू शकते. फक्त मी खाण्याच्या बाबतलं एक उदाहरण मी जे सांगितलं की मेथीचे दाणे ते 12 महिने आपल्याला वापरता येऊ शकतात थेरपी म्हणून, आणि तो ऑलरेडी रिसर्च आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचा, म्हणून सांगतो आहे. तर शेवटचा पार्ट आपण जो आता डायबिटीसच्या संदर्भामध्ये बघूया तो हा असेल आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. म्हणजे ब्लड शुगर वाढण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण जे आहे ते मानसिक तणाव आणि निगेटिव्हिटीज आयुष्यातल्या, त्याच्यामुळे ब्लड शुगर वाढते. आता याच्यामुळे ब्लड शुगर कशी वाढते, काय संबंध? कारण आपल्यापैकी बहुतेकांना गोड खाण्याचा आणि याचा त्याचा संबंध माहीत आहे ब्लड शुगरचा, पण मनातल्या भावनांचा पण ब्लड शुगरशी संबंध आहे हे जरा सगळ्यांना तेवढ्या काय म्हणू प्रकर्षाने नाही माहिती. त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. शास्त्रीय कारण असं आहे की कुठल्याही कारणाने आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण झाल्यात, ओके, 2 प्रकारच्या भावना असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक. ओके. आता नकारात्मक भावना कोणत्या आहे की कुठल्याही कारणाचा तणाव, भीती वाटणं, अँझायटी म्हणजे आपण त्याला म्हणू चिंता, काळजी वाटणं, काळजी करणं वेगळं आहे, केअर वेगळं आहे आणि फिअर वेगळं आहे, अँझायटी वेगळी आहे. ओके. द्वेष कोणाच्याबद्दल तरी, राग आलेला, ओके, ईर्ष्या, गिल्ट, अपराधी भावना स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दलची असेल आहे. ओके. तर ह्या सगळ्या आहेत. ओके. सकारात्मक भावना कोणत्या आहेत, ज्या आपण म्हणूया प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती किंवा एम्पथी ज्याला म्हणून, त्याच्या पुढची पायरी आपण, ओके, करुणा ज्याला आपण म्हणतो आहे, दया करुणा जे आपण म्हणू ते, जिव्हाळा, आपलेपणा, प्रेम. ओके. तर ह्या सगळ्या सकारात्मक भावना आहे. आनंद, ओके, शांत असणं, ह्या सगळ्या सकारात्मक भावना आहेत. ओके. आता या भावनांचा काय संबंध आपल्या ब्लड शुगरशी? तर एक लक्षात घ्यायचं की भावनाचं जे केंद्र आहे आपल्या ब्रेनमधलं, त्याला आपण म्हणतोय की काय म्हणता येईल त्याला, हायपोथॅलॅमस नावाचा जो पार्ट आहे ब्रेनमधला, तिथे आपल्या या सगळ्या भावनांचं नियंत्रण होते. दॅट इज द काय म्हणू आपण त्याला, की तो आपला कंट्रोल रूम आहे असं म्हणूया या भावनांची. आणि ज्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या या सगळ्या कंट्रोल रूममध्ये येतात आणि त्या कंट्रोल रूममधून त्या भावनानुसार सगळ्या शरीराला ऑर्डर दिल्या जातात, मेसेजेस पाठवल्या जातात की तुम्ही आत्ता असं करावं, ही भावना आली तर असं करा, ही भावना आली तर असं करा. ओके. आणि 2 प्रकारे ह्या भावना पोहोचवल्या जातात सगळ्या शरीरभर. थोडंसं त्याच्यामागचं आपण आरोग्य विज्ञान समजून घेऊया.
की एक तर मी म्हणालं जसं ज्या नर्व्ज आहेत आपल्या मेंदूपासून निघणाऱ्या, मेंदूपासून आपल्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये स्पायनल कॉर्ड येतो आणि मग सगळ्या शरीरभर नर्व्ज आपल्या पसरलेल्या असतात, त्यांचं जाळं असते. ओके. आणि दुसरा म्हणजे त्यांच्याद्वारे हे मेसेजेस जातात सगळीकडे. एकतर ह्या ज्या नर्व्ज आहेत निघणाऱ्या, डायरेक्ट ब्रेनपासून काही नर्व्ज निघतात ज्या आतल्या इंद्रियांना सप्लाय करतात, आणि शरीराला, स्किनला, मसल्सला वगैरे सप्लाय करणाऱ्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या काही नर्व्ज असतात. ओके. दुसरा जो मेसेजिंग पाथ आहे, रस्ता, तो आहे हार्मोनल, केमिकल्सच्याद्वारे. ओके. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार होत राहतात, आणि ह्या हार्मोन्स जे तयार होतात तर मुख्यत्वे हायपोथॅलॅमसला लागून पिट्युटरी नावाची एक ग्लँड असते. ओके, ग्रंथी असते, त्याच्यामधून काही हार्मोन्स निघतात. त्यातलं एक हार्मोन असते ग्रोथ हार्मोन, ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या वाढीसाठी महत्त्वाचं असते, ग्रोथ हार्मोन. त्याच्यानंतर ही पिट्युटरी सगळ्या हार्मोनल सिस्टीमची काय म्हणू त्याला कमांडर आहे, इन्चार्ज आहे. ती बाकी सगळ्या शरीरातल्या हार्मोन्सनल ग्रंथींचं कंट्रोल करते. त्यामुळे तिच्याकडून बाकी सगळ्या ग्रंथींना ऑर्डर दिल्या जातात कमांडरकडून. ओके. आणि मग ती कोणाकोणाला कमांड करते तर आपल्या गळ्यामध्ये जी थायरॉईड नावाची ग्रंथी असते इथे, त्याच्यामधनं आपल्याला आता हल्ली माहिती आहे की खूप लोकांना थायरॉईड झालं असं आपल्या जनरल भाषेमध्ये बोललं जातं. थायरॉईड झालं याचा अर्थ युजली जो असतो तो आपण म्हणूया की हायपोथायरॉइडिझम, की थायरॉक्सिनची लेवल कमी झाली आहे, आणि त्याचे परिणाम म्हणून मग वजन वाढणे, BP वाढणे आणि बाकी सगळ्या गोष्टी आणखीन होतात. ओके. तर थायरॉईडला कंट्रोल केला जातो, एक मुख्य जे आपण म्हणूया ते. त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये जी पॅनक्रियाज असते, इन्सुलिन, आणि जोचा आपला डायरेक्टली संबंध आहे डायबिटीस आणि ब्लड शुगरशी, त्याला कंट्रोल करते. आपल्या किडनीच्या वर ॲड्रेनल कॉर्टेक्स नावाची ग्रंथी असते, आणि ज्याच्यामधून ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसोल नावाचे 2 हार्मोन्स तयार होत असतात. आणि हे मुख्यत्वे तणाव आला कुठल्याही कारणाने, निगेटिव्हिटी आल्या की हे हार्मोन्सची लेवल वाढत असते, तर त्याला कंट्रोल करते. आता निगेटिव्ह भावना कुठल्याही मनात आल्या की मी जसं म्हणालो या नर्व्सद्वारे ऑर्डर दिल्या जातात सगळीकडे, पहिली गोष्ट, आणि या केमिकल्सद्वारे या काही हार्मोन्सची लेवल रक्तातली वाढवल्या जाते. त्यामुळे तणाव आला, भीती वाटली, राग आला, निराशा आली, आणखीन काही पण नकारात्मक भावना मनामध्ये तयार झाल्या की या ज्याला आम्ही स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो, तणावामुळे निर्माण होणारे हार्मोन्स, निगेटिव्ह हार्मोन्स, ॲड्रेनलिन, कॉर्टिसोल, त्याची लेवल वाढते. आणि त्याची लेवल वाढली की काय होते, ती रक्तातली ब्लड शुगर वाढवते. हे हार्मोन्स काय करतात की हे वेगवेगळ्या क्रिया करतात. हे हार्मोन्स शरीरातल्या वेगवेगळ्या इंद्रियांना ऑर्डर देतात आणि त्यांना कामाला लावतात. ओके. काय कामाला लावतात ते मी तुम्हाला सांगतो आत्ता. इन्सुलिनची लेव्हल पण वाढवल्या जाते, आपोआपच फास्ट केल्या जाते. याच्या उलट सकारात्मक भावना जर मनामध्ये तयार झाल्या, समजा आपण मेडिटेशन केलं, डोळे मिटून शांत बसलो, ध्यान केलं, आवडत्या गोष्टी केल्यात आणि आवडत्या लोकांना भेटलो, काहीतरी छान बघितलं, पॉझिटिव्ह वाचलं, तर त्याच्यामुळे मनामध्ये सकारात्मक भावना तयार होतात. आणि त्या भावना तयार झाल्या मनातल्या सकारात्मक की आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेवल वाढते. ओके. आता हे पॉझिटिव्ह हार्मोन्स कोणते आहे, आपल्या मेंदूमध्ये तयार होतात, आपल्या पोटामध्ये तयार होतात, आतड्यामध्ये. त्याच्यामध्ये आहे ज्याला आपण म्हणू सिरोटोनिन नावाचं एक हार्मोन आहे, डोपामिन आहे, एनकेफॅलिन्स आहे. ओके. तर हे सगळे न्यूरोपेप्टाइड्स आम्ही त्याला म्हणतो, केमिकल नावं त्याची. तर याची लेव्हल वाढते, आणि याची लेव्हल वाढली की आपल्याला आणखीन शांत वाटायला लागते. ओके. त्यामुळे हे दोन्ही परस्परावलंबन आहे, एक दुसऱ्यांमध्ये कन्वर्ट केल्या जातात. आईन्स्टाईन आठवा तुम्ही की जे काय होते ते स्वरूप बदलते. त्यामुळे आत्ता आम्ही असं म्हणतो की आपल्या भावना आपल्या रक्तातली केमिस्ट्री बदलतात. ओके. आणि हे उघड आहे. पॉझिटिव्ह हार्मोन, पॉझिटिव्ह मनामध्ये भावना आल्या, विचार आलेत, भावना तशा निर्माण झाल्या की आपल्या मेंदूमधल्या या हार्मोन्सची, केमिकल्सची लेव्हल वाढते. तो मुन्नाभाईमधला केमिकल लोचा आठवून बघा. तर तो केमिकल लोचा जो आहे तो सगळ्या या गोष्टींना कारणीभूत ठरतो. निगेटिव्ह हार्मोन्स आले तर रक्तामधल्या या निगेटिव्ह हार्मोन्सची लेव्हल वाढते आपोआपच, आणि त्याचे परिणाम मग सगळ्या शरीरवर जाणवतात. ओके. आता तणावाला आणि या सगळ्या निगेटिव्हिटीजला फेस करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय सिस्टीम आहे ते आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की का होते तर असं. ओके.
ज्याला आम्ही म्हणतो फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम. ओके, फाईट म्हणजे युद्ध करायचं आणि फ्लाईट म्हणजे पळून जायचं. ओके, आता हे मेकॅनिझम कसं तयार झालं आहे आपल्या शरीरामध्ये, की पूर्वीच्या काळी माणूस जेव्हा जंगलामध्ये राहायचा, ओके, आधीच्या एक 5-10 हजार वर्षाच्या आधीची गोष्ट करूया आपण, की त्यावेळेस माणसावरती येणारी संकटं कोणती असायची? मुख्यत्वे कोणीतरी प्राणी आला, तो हल्ला करतोय, ते संकट आलं आहे. ओके, जीवावरती बेतणारी अशी संकटं समजा ज्याला म्हणूया आपण, ती मुख्यत्वे असायची. आणि असं कुठलंही संकट आलं की मग आता या संकटाला तोंड द्यायचं आहे, तर कसं तोंड द्यायचं आहे? तर म्हणून आपल्या मानवी शरीरामध्ये अशी सिस्टीम तयार झालेली आहे की माणसाला नुसता असा संकटाचा आभास जरी झाला तरी ताबडतोब आपल्या या ब्रेनमधलं हायपोथॅलॅमस, मी जे सांगितलं त्याचे 2 पार्ट असतात, सिम्पथॅटिक आणि काय म्हणू पॅरासिम्पथॅटिक. तर सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जी असते ती उत्तेजित होते आणि ती उत्तेजित होऊन ह्या हार्मोन्सची सिस्टीम त्याच्याशी अटॅच्ड आहे सगळी, आणि ताबडतोब या स्ट्रेस हार्मोन्सची लेवल रक्तातली वाढवल्या जाते. सगळ्या शरीराला ऑर्डर दिल्या जातात की मोठं संकट काहीतरी आहे आणि त्याला तोंड द्यायचं आहे. आता समजा वाघ आला आपल्या अंगावरती चालून, दिसतोय समोर, तर काय करेल माणसाचा रिस्पॉन्स काय असेल? एक तर फार आपल्यातही ताकद असेल आणि कॉन्फिडन्स असेल तर आपण त्याच्याशी भांडूया, युद्ध करू त्याच्याशी समजा, असं म्हणूया. नाही तर मग पळून जाऊ तिथून, झाडावर चढू, आणखीन काहीतरी करू. आता हे दोन्ही करण्यासाठी आयदर युद्ध करायचं आहे किंवा पळून जायचं आहे समजा संकटापासून वाचायसाठी, किंवा संकटाला सामोरं जायचं आहे, तर काय लागणार आहे? आपल्या शरीर तयार लागेल त्याच्यासोबत. पळून जायला तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे, तुमच्या हृदयाला फास्ट गतीने सगळ्या शरीरात रक्त पोहोचवता आलं पाहिजे. हे सगळं पळून जाताना तुम्हाला जास्तीची साखर लागणार आहे बॉडीला काम करायला, ग्लुकोजची लेवल वाढवावी लागणार आहे. तुमचे डोळे जे आहे ते असे ताणल्या जातील, डोळे असे बिलकुल ह्या पद्धतीने की तुम्हाला सगळं दिसता आलं पाहिजे पटकन. यू शुड बी मोर इनफ. तुम्हाला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढेल, त्यामुळे असा श्वास आपण घ्यायला लागू कमी जास्त लगेच. ओके, हातापायाकडे रक्तप्रवाह वाढवला जातो आणि त्याच्यामुळे हातापायामध्ये अशी उष्णता, वाफा आल्यासारखं वाटणं असू शकते समजा. कारण सगळं जे ब्लड सप्लाय जो आहे तो लढण्यासाठी हात वापरायचे, पाय वापरायचे समजा, तर तिकडे ब्लड सप्लाय जास्त लागणार आहे. तर बॉडी पटकन हे सगळं डायव्हर्ट करते तिकडे, आतड्यातलं, हृदयाकडलं आणि बाकी सगळं. ओके, आणि त्यामुळे काय होते की आपल्या शरीराला त्या संकटाला एकतर तोंड देण्यासाठी म्हणू, भांडण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी ज्या काय गोष्टींची गरज असते त्यासाठी शरीर तयार होते आपलं. तर याला म्हणायचं फाईट ऑर फ्लाईट, फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम. ओके, किंवा एक तिसरी बाजू पण असते याला. समजा फाईट करणं पण शक्य नाही, आता तुमच्या समोरच अवतीर्ण झाला आहे वाघ, तुम्हाला पळून पण जाता येत नाही, आता झाडावर पण नाही चढता येत आणि तुमच्यात ताकद नाही आहे, तुम्ही युद्ध नाही करू शकत. अशा वेळेला काय असते, तिसरा आपली ॲक्शन काय असते, ज्याला म्हणतात फाईट ऑर फ्लाईट ऑर फ्रीज. फ्रीज होणं म्हणजे बिलकुल माणूस असा स्तब्ध होऊन जातं की आता ठीक आहे, डोळे मिटून घेतो आणि काहीच नाही करता येत आता. त्याच्यामुळे जस्ट डोळे मिटून घेणं, काय व्हायचं ते होऊ द्यावं आता देवा, आता नाहीतरी सुटका नाहीच आहे, त्याला म्हणायचं फ्रीजिंग. की नाही, आत्ता जसं करोनाच्या निमित्ताने आपण बघतोय की आत्ताचा जो आपला रिस्पॉन्स आहे बऱ्याचसा, तो काही प्रमाणामध्ये फ्रीजिंगसारखा आहे. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी आहेत आपल्या, म्हणजे सगळा स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो. जे लोक फ्रंटवरती आहेत, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, ते त्याच्याशी युद्ध करतात या सगळ्या करोनाच्या काय म्हणू संकटाशी. आत्ता जीवावरचं संकट ज्याला म्हणून आपण ज्याच्याकडे बघतोय त्याच्याशी. ओके, सो फायटिंग मेकॅनिझम आहे. काही लोक जे आहेत ते फ्लाईट आहे, पळून गेलेले की नको बा आता याला हात लावणंच नको आहे समजा. ओके, आणि तिसरा जो पार्ट असतो तो फ्रीज असतो की आपण आत्ता जस्ट बा आता नुसतं असं बघून राहिलो की काय होते माहिती नाही आत्ता, तर बघूया बा, हे की नाही. तर मला असं वाटते की ते सर्व जो पार्ट आहे कुठल्या तरी आपण या 3पैकी कुठल्या तरी एका जागेवर असतो या संकटाला तोंड देताना, आणि त्याच्यासाठी आपली बॉडी तयार झालेली असते आणि त्याच्यासाठी हार्मोन्स आणि असे सगळे तयार झालेले असतात. आता त्याच्यामुळे आत्ता काही पूर्वीसारखे संकट नाही राहिले. कोणीतरी आपल्यावर आक्रमण करून यायला लागलं बा तलवार घेऊन,
किंवा कोणीतरी आपल्यासमोर वाघासारखा हिंस्र प्राणी उभा आहे, अशी संकट आता आपल्या आयुष्यामधनं संपलेली आहे जवळपास असं म्हणूया. पण तो जो रिस्पॉन्स त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये तयार झालेला आहे, त्या प्रकारे रिस्पॉन्स द्यायचा, ती सिस्टीम आजही कायम आहे 5-10 वर्षानंतर. त्यामुळे आत्ताही आपल्याला कुठल्याही कारणाने जरा थोडासाही असा भास वाटला काहीतरी संकटाचा. आत्ताचं संकट काय आपलं, की समजा असं म्हणूया आपण की बॉसला काय उत्तर द्यायचं बा, किंवा घरी बायकोला किंवा नवऱ्याला काय उत्तर द्यायचं, हे संकट आहे आपल्या पुढचं आज. ओके. किंवा दुसरं संकट म्हणूया आपण की आत्ता बा कसं करणार, उद्या काय होणार आहे याचा विचार, हे संकट आहे आपल्या पुढे. त्यामुळे आपल्या पुढची संकटं आता अशी आहेत. ओके. पण ही आत्ता रोजच येतात. आहे आपल्या पुढचे चॅलेंजेस आहे की गाडी पकडणं वेळेवरती. मुंबई पुण्यासारख्या शहरातल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये वेळेवरची 8:53 लोकल पकडता येणं हे पण संकटासारखी गोष्ट झालेली आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये जे चेंजेस होतात सगळे ते या प्रकारचे होतात सगळे. ओके नाही. आणि समजा पेपर वाचला आणि निगेटिव्ह बातम्या आपण वाचल्या की तिकडे चोर घुसले, दरोडा पडला, किंवा आत्ता बा करोना आपल्या ठिकाणी पण एक पेशंट सापडला, टी व्हीचा तो अँकरही अगदी सगळ्या भावना ओतून थोडंसं तिखट मीठ लावून त्या फॅक्ट म्हणून न मांडता त्याच्यामध्ये इमोशन्स टाकून सगळ्या भावना दिल्या जातात, मांडल्या जातात. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये पण ती कुठेतरी थोडीशी भीतीची ती भावना ट्रान्समिट होते. आणि त्याचे परिणाम म्हणून हे निगेटिव्ह हार्मोन्सची लेवल वाढते. आणि ते झाले की आपली ब्लड शुगर त्याच्यामुळे आपोआपच वाढेल. कारण त्याला तयार व्हायला ब्लड शुगर जास्तीची लागणार आहे संकटाला तोंड द्यायसाठी. आणि त्याच्यामुळे मग ब्लड शुगर आपली वाढते या सगळ्या नकारात्मक भावनांमुळे. तर हे एकदा जर आपल्या लक्षात आलं की या निगेटिव्ह भावनांमुळे पण आपली ब्लड शुगर वाढू शकते, केवळ खाण्यापिण्याचाच पार्ट नाही आहे, तर मग आपल्याला त्या भावनांवरती कंट्रोल करायला पण शिकावं लागणार आहे. आता भावनांवरती नियंत्रण कसं करता येईल आपल्याला? 2 प्रकारे होऊ शकते. त्यासाठी आपल्या हातात काय मार्ग आहे आपण त्याच्याकडे येऊया. व्हॉट वी कॅन डू एक्झॅक्टली. जसं मी म्हणतो आहे किंवा सगळे म्हणतात किंवा टेन्शन घेऊ नका, पण टेन्शन घेऊ नका म्हणजे काय करायचं हे कोणी सांगत नाही आपल्याला. त्यामुळे आता करोना आहे समजा, एक तणावाचं कारण आहे, अँझायटीचं कारण आहे, भीतीचं कारण आहे, जे काय असेल ते आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये असं म्हणूया आपण. आता ते दूर करणं तर आपल्या हातात नाही आहे. ओके नाही. आपल्या हातात नाही आहे की करोना आपल्या गावात येणार नाही. आपल्या हातात काय आत्ता त्याच्याकडे आपण येऊया. त्यामुळे करोनामुळे जे निगेटिव्ह हार्मोन्स तयार झालेले आहेत शरीरामध्ये, किंवा कुठल्याही अशा ज्याला आपण म्हणूया निगेटिव्ह हार्मोन्स ज्या कारणामुळे तयार होतात आपल्या शरीरामध्ये, तर ते कारणं आपण दूर नाही करू शकत कदाचित. ते आपल्या हातात नसणार आहे बरीचशी कारणं. पण आपण काय करू शकतो, त्या कारणांचे जे शरीरावरती परिणाम होतात, फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम होण्यासाठी जे केमिकल्स आणि बाकी सगळं तयार होते, ते आपण नक्की काय म्हणू त्याला बॅलन्स करू शकतो आपण त्याला. हे तुम्हाला आठवत असेल 10वी-12वीच्या विज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण टायट्रेशन करायचो, ॲसिड बेस बॅलन्स ज्याला म्हणायचं तसं, की ॲसिड टाकलं आहे तुम्ही आणि ते न्यूट्रलाइज करायला तेवढी अल्कली टाकली की ते न्यूट्रलाइज होणार, त्याचा ॲसिड इफेक्ट सगळा जो आहे तो. तसं या निगेटिव्हिटीचे, नकारात्मकतेचे परिणाम जे झालेले शरीरावरती, नकारात्मकतेची कारणं दूर नाही करता येत आपल्याला, पण नकारात्मकतेचे परिणाम आपल्याला झिरो करता येतात. जसं भाजलं आहे मला समजा काहीतरी, पटकन इथे तेल पडलं आहे गरम, उकळतं तेल पडलं आहे आणि त्यांनी भाजणार आहे. तर आता तेल तर पडलं आहे ऑलरेडी, मग आता मला काय हातात असणार आहे की त्याच्यावरती थंड पाणी ओतणं, बर्फ लावणं, म्हणजे त्या भाजण्याचे परिणाम कमी करता येतील आपल्याला निदान. तर तो पार्ट आहे आपल्याला. त्यामुळे आग लागलेली आहे, आगीवरती पाणी टाकलं किंवा फायर ब्रिगेडमध्ये जे काय गॅस आणि जे काय असेल आगीचा प्रकार पाहून ते टाकलं की आग विझण्याची शक्यता राहील. तर तसं या नकारात्मक भावनांच्या आल्या काही कारणाने आपल्या मनामध्ये की त्याच्या जागी सकारात्मक भावना तयार होतील, पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेवल वाढेल शरीरात, अशा ॲक्टिव्हिटीज काहीतरी करणे. आता कशामुळे पॉझिटिव्ह भावना आणि पॉझिटिव्ह हार्मोन्स शरीरामध्ये त्यांची लेवल वाढते ते आपण बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की या सगळ्या नकारात्मकतेला कसं तोंडायचं आपल्याला. ओके. कारणं नाही दूर करताय, सोडून देऊ आपण समजा. ओके. तर त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात, ज्याच्यामुळे शरीरामधल्या पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेवल वाढते, अशा गोष्टी कोणत्या आहेत? अशी गोष्ट आहे एक ज्याला आपण म्हणूया की जे आपण पाहिलं की फिजिकल ॲक्टिव्हिटी. ओके. कुठल्याही शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेवल वाढवतात आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह हार्मोन्सचे परिणाम
कमी करतात, ते अँटीडोट आहे, भाजल्यावरती पाणी टाकल्यासारखा परिणाम आहे. ओके, त्यामुळे शारीरिक हालचाली असं म्हणूया आपण त्याला, काही ना काहीतरी करणं हा पार्ट असेल. दुसरा जो पार्ट आहे तो आहे योगा प्राणायाम. ओके, योगासनं आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे. त्याच्यामुळे शरीरामधल्या पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेव्हल वाढते. ओके, तिसरा पार्ट जो आहे जो सकारात्मक हार्मोन्सची लेव्हल वाढवते शरीरातल्या पॉझिटिव्ह हार्मोन्सची, ते आहे कुठल्या तरी आवडत्या गोष्टीमध्ये वेळ घालवणे. छंद आपले जे आहेत ते, वाचन असेल, संगीत असेल, ओके, आणखीन काही असेल आपल्या आवडती गोष्ट की जे केल्यावरती आपल्याला छान वाटते, तर अशा गोष्टींमध्ये स्वतःला एंगेज करणे. त्याच्यामुळे शरीरातल्या सकारात्मक भावनांची लेव्हल वाढते आणि मग निगेटिव्ह भावनांचे परिणाम कमी होतात आपोआपच. ओके, मनामध्ये ह्या सकारात्मक भावना तयार होतील असा प्रयत्न करणे, पॉझिटिव्ह भावना. ओके, आणि त्या अनुषंगाने काहीतरी कृती करणे. मग समजा असं म्हणूया आपण की मुद्दाम जरा पॉझिटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह शब्द शक्यतो नाही वापरायचे असं ठरवणं, पॉझिटिव्ह शब्द वापरायचे स्वतःसाठी आणि इतरांसाठी असं ठरवणं. त्याच्यामुळे मनामधले पॉझिटिव्ह हार्मोन्स, शरीरातल्या पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेव्हल वाढते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे आपल्या दिनक्रमामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करणे रेग्युलरली. मग असो की नसो नकारात्मक भावना, म्हणजे असं करायला नको की नकारात्मक भावना आल्यावरच मग मी करेल. ओके, म्हणजे ठीक आहे, तो उपाय तर आहेच आहे आपल्याला, पण मुळात ती वाट न पाहता जर मी रोज हे करत राहिलो तर मग ती वेळच येणार नाही माझ्यावरती आपोआपच. म्हणून मग आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणून व्यायाम करा, आसनं करा, प्राणायाम करा, ध्यान करा रोज, म्हणजे आपोआप नकारात्मक भावनांचे परिणाम कमी व्हायला मदत होईल तुम्हाला. ओके, किंवा काहीतरी छंद जोपासून घ्या, त्याच्यामध्ये वेळ घालवा जरा पॉझिटिव्ह. इतरांबद्दल शक्यतो नकारात्मक विचार नाही करायचा असं ठरवा जरा, अशी सवय लावा मनाला. प्रत्येकामधलं काहीतरी पॉझिटिव्ह शोधता येईल असा विचार करायला सुरुवात करा, है की नाही. तर इतरांना काहीतरी आपल्याला मदत करता येते का, सेवा ज्याला सर्व्हिस म्हणतो आपण, सेवेच्या भावनेमुळे मनामध्ये शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन्सची लेव्हल वाढते. आपल्यामुळे जर कोणाचं तरी बरं वाटते, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतोय, तर आपल्याला पण छान वाटते आणि त्याच वेळेस आपल्या शरीरामधल्या पण हार्मोन्सची लेव्हल वाढते, सकारात्मक हार्मोन्सची लेव्हल वाढते. तर हे सगळे उपाय आहे या नकारात्मक निगेटिव्हिटीमुळे जी ब्लड शुगर आपली वाढणार आहे, जे आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, जे आपले सांधे असं काय म्हणून आकडून जातात, जॉईंट पेन्स जे असतात ते पण या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमुळे होतात. तर त्याला उत्तर म्हणून ह्या सगळ्या, हे औषध आहे त्याच्यासाठीचं खरं, अँटीडोट ज्याला आपण म्हणतो. ॲसिडिटी वाढली की जसे अँटॅसिड गोळी घेतो ना आपण, अँटॅसिड ॲसिडच्या विरुद्ध, तसं या निगेटिव्ह हार्मोन्सच्या विरुद्ध काय असणार आहे, तर हे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी असतील. ह्या आपल्याला रोजच्या दिनक्रमामध्ये जर अंतर्भाव करता आला आपला, तर मग या सगळ्या नकारात्मक गोष्टींना आपण दूर ठेवू शकतो. आणखीन एक करायला पाहिजे आपल्याला की आपल्या आजूबाजूला, आत्ता जसं रामायण चालू आहे आणि परवाचं जे उदाहरण होतं की त्या वनवासामध्ये असताना जेव्हा लक्ष्मण त्या रामाला शोधायला जातो, मारीचच्या मागे गेले असताना, तर तो एक त्या झोपडीच्या बाहेर रेषा आखून देतो, ज्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो. आणि त्या सुरक्षित असते. त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जर आली तर मग मात्र धोका असणार आहे असं म्हणूया. तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःभोवती अशी एक लक्ष्मण रेषा आखून घ्यायला पाहिजे. आणि ती लक्ष्मण रेषा कशाची असेल आहे की जेणेकरून रावण आपल्याला पळवून घेऊन जाऊ शकणार नाही, जसं जे झालं रामायणात सीतेला पळवून घेऊन गेला, कारण लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली, त्या सिक्युरिटी लाईनच्या बाहेर आलेली आहे. ओके, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यामधली लक्ष्मण रेषा काय असू शकते जी आपल्याला या सगळ्या संकटांपासून, निगेटिव्हिटीपासून मुक्त ठेवू शकते. तर आपल्या आजूबाजूला अशी एक सकारात्मक गोष्टींची स्ट्रॉंग, बिलकुल ज्याला आपण म्हणू Z+ जशी असते ना VIP लोकांना सिक्युरिटी, तशी सिक्युरिटी निर्माण करणं आपल्या स्वतःच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टींची. मग आता सकारात्मक गोष्टी काय असू शकतील आहे जे आपल्याला मदत करेल, या सगळ्या निगेटिव्हिटी आपल्या आतपर्यंत येणारच नाही.
म्हणजे त्या जसं लक्ष्मण रेषेच्या आज सीता सुरक्षित होती, तसं ही जी सिक्युरिटी आहे आपल्या आजूबाजूला स्ट्रॉंग जर असेल तर आयुष्यामध्ये काहीही घडलं तरी आपल्यावरती त्याचा परिणाम हा नगण्य होणार आहे. ओके. आणि मग ही सिक्युरिटी लाईन काय असू शकते? आपल्या आजूबाजूचे लोक असे सकारात्मक विचार करणारे असावेत, प्रयत्न असावा. समजा ते नाही आहेत तर म्हणजे बरेचदा रक्ताचे नातेवाईक निवडणं आपल्या हातात नसते, पण मित्र निवडणं आपल्या हातात असते. तर असा सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करणारे मित्र आपल्या आजूबाजूला असले पाहिजेत. ओके. समजा मित्र आहेत नाही आहेत, पॉझिटिव्ह विचार देणारी पुस्तकं वाचन, पॉझिटिव्ह विचार देणारी पॉझिटिव्ह भावना जोपासणाऱ्या गोष्टी काही पण असतील, त्या टी व्हीवरचे कार्यक्रम असो की काही असो. अनफॉर्च्युनेटली आज टी व्हीवरचे मेजर बहुतेक सगळे जे काय कार्यक्रम आहे ते कुठल्या भावना आपल्या जागवतात असं वाटते तुम्हाला? सकारात्मक की नकारात्मक? मेजॉरिटी सिरियल ह्या नकारात्मक भावना रिप्रेझेंट करतात, है की नाही? कुठेतरी द्वेष आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, राग आहे, टोकाचा अहंकार आहे की नाही? तर त्यामुळे याच्या उलट सौजन्य आहे, शांतता आहे की नाही? तर अशा सकारात्मक भावना जागवणारे व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला असाव्या, प्रत्यक्षातल्या असाव्या. त्या पुस्तकांमधनं आपल्याला भेटू शकतात, त्या अशा वाचनामधनं भेटू शकतात, ते आत्ता आपण जे कार्यक्रम ऐकतोय त्याच्यामधनं भेटू शकतात, त्या आपल्याला ऑनलाईन पण भेटू शकतात, यूट्यूब आणि इतर सगळ्या माध्यमातनं. आणि अशी सिक्युरिटी लाईन जर आपण आपल्या आजूबाजूला एकदा आखून घेतली तर रावण सोडा की आणखीन कोणी येऊ, आपण सुरक्षित राहतो. आणि तशा प्रकारे आपण एकदा सुरक्षित राहिलो की मग हे सगळे आजार जे आहे ना, मग ब्लड शुगर पण आपली फार वाढणार नाही. काही कारणाने कधीतरी बिघडलं आणि थोडीशी वाढायला लागली तरी ती लगेच जागेवरती येईल. आपली कोलेस्ट्रॉल पण आपलं कंट्रोल व्हायला मदत होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी कमी करायला मदत होईल. तर हे त्या सगळ्या मागचं बेसिक आहे असं म्हणूया आपण, नकारात्मक आणि सकारात्मक भावनांच्या गोष्टीच्या संदर्भात. आता याबाबत खरं 2 थेरपीज उपयोगी आहे. पुढे कधीतरी आपण त्याच्याबद्दल पण स्वतंत्रपणे बोलता येईल, म्हणजे मला आवडेल बोलायला. ते स्वतंत्र विषय असू शकतील ज्या आपल्या सगळ्यांच्या उपयोगी असू शकतात. खरं मी आत्ता जे मनाचा पार्ट आणि भावनांचा म्हणालो त्या सगळ्या संदर्भामध्ये डॉक्टर अल्बर्ट एलिस नावाचा एक मागच्या शतकातला दिग्गज सायकॉलॉजिस्ट आहे. अल्बर्ट एलिस नाव लिहून घ्या लागलं तर, डॉक्टर अल्बर्ट एलिस. त्यांनी जगाला REBTची देण दिली. REBT. REBT म्हणजे काय ते पण लिहून घ्या लागलं तर, रॅशनल. R म्हणजे रॅशनल, विवेकी. E म्हणजे इमोटिव्ह. इमोटिव्ह म्हणजे भावनात्मक. ओके, इमोशन्स, तसं इमोटिव्ह. रॅशनल, इमोटिव्ह. बिहेवियरल म्हणजे वर्तन. बिहेवियर म्हणजे वर्तन, वागणूक. आणि T म्हणजे थेरपी. ओके. REBT, विवेकनिष्ठ भावनिक उपचार पद्धती असं म्हणूया आपण त्याचं थोडक्यात. त्यांनी हे मांडलं आहे. ते नाव कठीण जाऊ द्या, पण त्यांनी काय मांडलं आहे या अल्बर्ट एलिसनी. आणि हा मागच्या शतकातले जे कोणी इनेगिने दिग्गज ज्यांच्या नावाने मागचं शतक ओळखलं जाईल असं म्हणूया आपण. एक व्हिक्टर फ्रँकलचं उदाहरण आपण बोललो आहे, ज्यांनी लोगोथेरपीचा कन्सेप्ट जगाला दिला, ज्याला जगातल्या 29 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली. तो एक मागच्या शतकातला दिग्गज सायकियाट्रिस्ट आहे. दुसरा अल्बर्ट एलिस आहे, ज्याने REBTची देण आपल्याला दिली. REBT काय सांगते, साध्या शब्दात जरा मांडण्याचा प्रयत्न करतो 1-2-4 मिनटात मी. REBTवरती स्वतंत्रपणे एक 5-7 दिवसांचा कोर्स होऊ शकतो खरं, आणि तो आपल्या सगळ्यांसाठी फंटास्टिक, अतिशय उपयोगी गोष्ट आहे. ती आयुष्य बदलवणारी टूल आहे असं म्हणेल मी, साधन आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्यापैकी फारच कमी लोकांना ते शिकलो आहे आपण, आणि ते वापरता येते. टूल वापरता पण आलं पाहिजे, नुसतं आपल्याजवळ असून फायदा नाही. फॉर्च्युनेटली मी ते जरा आहे, अभ्यास वाचन आहे, म्हणजे अजून खूप मला इफेक्टिव्हली ते वापरता येते असं मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी ते मी वापरतो माझ्या स्वतःच्या आयुष्यात आणि इतरत्रही. तर REBT काय सांगते की आपल्या वर्तन जे असते, आपलं बिहेवियर, की माणूस का बरं गोड परत परत खात राहतो, ओके, ते बदलायसाठी काय करावं लागणार आहे. तर एखादं वर्तन जे आहे, किंवा आपण व्यायाम करायला का बरं विसरतो, का बरं आळस येतो, सकाळी उठायला का बरं आळस येतो, माहिती आहे की ही गोष्ट चांगली नाही आहे पण तरी आपण तीच करतो, असं का बरं आपलं वागणूक होते. तर वर्तनाच्या मागे कारण असते भावना. ओके.
मनामध्ये ज्या भावना येतात आपल्या, अरे जाऊ द्या, काय आता नाहीतरी मरायचं तर मग काय खाऊन पिऊन मरू, उगाच कशाला हे करायचं असं म्हणूया, किंवा आणखीन काय वैतागाणी असेल, आणखीन कशाने तरी असेल, ज्या भावना निर्माण आल्या त्याच्यामुळे तसं वर्तन घडते. आता भावना का बरं मनामध्ये तशा निर्माण झाल्या? कारण आपण जो विचार करतो त्या विचारानुरूप मनामध्ये भावना तयार होतात, आणि ज्या भावना तयार होतात त्या भावनानुरूप आपण वागतो, है की नाही. आता वागणं आपल्याला डायरेक्टली नाही बदलता येत. आता वर समजा पंखा फिरतोय, त्या पंख्याला असं हात पकडून आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत आपण, बरोबर आहे. त्याच्यामुळे मग पंखा बंद करायचं तर आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला बटन जे आहे पंख्याचं तिथे जावं लागेल, आणि ते एका सिंगल बोटाने ते नुसतं दाबलं अंगठा तरी ते पंखा बंद करता येईल आपल्याला, बरोबर आहे की नाही. तर आपल्या जे वर्तन आहे ते आपल्याला डायरेक्टली नाही बदलता येत. वर्तन बदलायचं असेल तर भावना मनामध्ये ज्या निर्माण होतात त्या बदलाव्या लागतील, आणि भावना जर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या मनात तयार व्हायला पाहिजे असतील तर भावना ज्या विचारामुळे निर्माण होतात ते विचार बदलावे लागतील. असं ती चेन आहे. आणि विचार जे व्यक्त होतात ते कशामध्ये व्यक्त होतात? ते शब्दांमध्ये व्यक्त होतात. त्यामुळे ही साखळी जी आहे, विचार, भावना, वर्तन, विभाव, विभाव, विचार, भावना, वर्तन. त्यामुळे स्वभाव जर बदलायचा असेल तर विभाव या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून मग काय की शब्द जर बदलले आपण तर विचार बदलतात, विचार बदलले की भावना बदलतात, आणि भावना बदलल्या की वर्तन बदलते. त्यामुळे वर्तन बदलण्यासाठी आपल्याला शब्द बदलायला लागतात. आणि शब्द जे बदलायला लागतात ते कुठले शब्द बदलावे लागतात? आपण जे स्वतःशी बोलतो आणि इतरांशी बोलतो ते शब्द बदलावे लागतात. एक उदाहरण देतो म्हणजे जास्त स्पष्ट होईल. आपल्याकडे काय म्हणतो आपण की कॅन्सर झाला त्याला काय म्हणतो? कॅन्सरग्रस्त म्हणतो, बरोबर आहे. किंवा आता करोनाग्रस्त म्हणूया आपण समजा, सपोज, बरोबर आहे. आता ग्रस्त हा शब्द सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? ग्रस्त म्हणजे दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त, बरोबर आहे. किंवा कॅन्सरग्रस्त, पूरग्रस्त. ग्रस्त हा शब्द निगेटिव्हिटी दर्शवतो, बळी पडलाय असं दर्शवतो. आता बळी पडला म्हणजे काय? विक्टिमायझेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. अरे रे बिचारा, आहे की नाही. अशा भावना निर्माण होतात, नकारात्मक भावना निर्माण होतात. ग्रस्त शब्द वापरल्यामुळे मनात काय विचार येतो? अरे रे बिचारा आहे, दुर्दैवी आहे. आणि दुर्दैवी असं म्हटल्याबरोबर तशा प्रकारच्या भावना तयार होतात की अरे आता मी काय करू शकणार आहे, मी ग्रस्तच आहे, दुष्काळग्रस्तच आहे, मी करोनाग्रस्तच आहे, आता मी काय करणार आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे. त्यामुळे हतबलता निर्माण होऊ शकते, किंवा आणखीन काहीतरी अशा प्रकारच्या नकारात्मक भावना मनामध्ये उत्पन्न होतील, बरोबर आहे. आता मी असं म्हणतो, आणि अतिशय हा मुद्दा जरा आग्रहाने सगळीकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी आम्ही ज्या कॅन्सर यात्रा पण काढल्या 2 वर्ष सलग, कॅन्सर या विषयाला घेऊन जे काय करतो त्याच्याबद्दल पण बोलतो आहे. मी असं म्हणतो की ज्याला कॅन्सर झालेला आहे त्याला कॅन्सरग्रस्त का बरं म्हणायचं आपण? त्याच्याऐवजी त्याला जर आपण कॅन्सर फायटर म्हटलं, कॅन्सर योद्धा म्हटलं, ओके नाही. कारण तो कॅन्सरशी लढतोय, दुष्काळाशी तो लढतोय. सो ही इज नॉट अ दुष्काळग्रस्त, ही इज अ दुष्काळ फायटर. तो कॅन्सर योद्धा आहे, तो दुष्काळ योद्धा आहे, ओके. तो पूर योद्धा आहे, तो करोना योद्धा आहे. आता आपण म्हणतोच आहे ना या सगळ्यांना, करोना योद्धाच म्हणतोय ना आता आपण, हे की नाही. जे करतात ते लढतात आहे त्या सगळ्यांशी. आणि हे करोना योद्धा म्हणजे पोलीस, डॉक्टर हे तर आहेतच आहेत, पण ज्यांना करोना झालेला आहे ते पण करोना योद्धाच आहेत, बरोबर आहे. तर मला सांगा तुम्ही आता की आपण कॅन्सरग्रस्त म्हटलं आणि त्याच्या जागी आपण कॅन्सर योद्धा म्हटलं तर फरक पडतो काही आयुष्यामध्ये? फरक पडू शकतो का? मला असं वाटतं की डेफिनेटली फरक पडू शकतो. आपण जर शब्द बदलला, काय केलं आपण? फक्त इथे शब्द बदलला, बाकी कॅन्सरमध्ये काही बदल केला आहे का आपण? आपल्या हातात नाही आहे कंट्रोल, तो शब्द बदलणं आपल्या हातात आहे. शब्द जर बदलला आपण तर त्याच्यामुळे योद्धा म्हटल्याबरोबर मनामध्ये अशा फायटर स्पिरिट तयार होते, पॉझिटिव्हिटी येते, थोडीशी उमेद निर्माण होते. ग्रस्त म्हटलं की असं हताशा निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. योद्धा म्हटलं की जरा उमेद निर्माण होते, आणि ही उमेद निर्माण झाली की माणसाच्या ह्या हार्मोनल सिस्टीममधले पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात, आणि त्यांनी मग लढायला ताकद मिळते, पाहिजे तर पळून जायचं असलं तरी ताकद मिळते,
आणि मग आपण त्या सगळ्या संकटाचा अतिशय चांगल्या प्रकारे सामना करू शकतो. ओके, सगळेच युद्ध जिंकता येतात असं पण मी म्हणणार नाही. कदाचित सगळे युद्ध नाही जिंकता येणार आपल्याला, पण ते युद्धाच्या भावनेने आपण त्याच्याशी लढलो ना, मग युद्ध जिंकलं काय आणि हारलं काय त्याची तमा नाही राहणार आपल्याला. त्यामुळे आपल्याला शब्द बदलायला शिकलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपण आपल्या स्वतःबद्दल पण फार निगेटिव्ह बोलत असतो. मग असं म्हणतात की माणूस सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोणासोबत वागतो, तर तो त्याच्या स्वतःच्या सोबत सगळ्यात जास्त निगेटिव्ह वागत असतो इतरांपेक्षाही. आपण स्वतःला फार असं गयाबितं समजत असतो, फार वाईट समजत असतो. मी कोण, अमुक एक कोणीतरी इतका छोटासा चिल्लर प्राणी, काय करून करून मी काय करणार आहे, हे की नाही. ते आपल्याला बदलता आलं पाहिजे. विवेकानंदांनी सांगितलं, हे मानवा तू अमृताचा पुत्र आहेस, तू काही छोटा नाही आहेस. आपण स्वतःला छोटं लेखलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये फार छोट्या गोष्टी मिळतात आहे. आपण स्वतःला जरा, म्हणजे मी असं म्हणणार नाही की मोठं पण उगाच ताणून रेखा हवा भरायची, पण जे आहे ते तर आपल्याला कळलं पाहिजे की मी आहे आणि मी एकटाच आहे या 700 कोटींमध्ये. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. या जगामधल्या प्रत्येकाला आपण अंगठ्याच्या ठिशावरनं वेगळं ओळखता येते, थंब इम्प्रेशन, प्रत्येकाचं DNA मॅपिंग करता येते. याचा अर्थ काय की मी जो कोणी आहे त्या तसा जगामध्ये दुसरा कोणीच नाही आहे, अख्ख्या जगात नाही 700 कोटींमध्ये. सो आय एम द ओनली वन, युनिक, स्पेशल आहे. हे आपल्या कधी लक्षात आलं आहे का? आपण विसरून गेलो आहे हे सगळं, की आय एम युनिक. मी फक्त एकटाच आहे या 700 कोटींमध्ये, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही आहे जगामध्ये. हे आपण विसरून गेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला फार चिल्लर समजायला लागलो आहे की आय एम नोबडी. ओके, मला असं वाटते त्याची आपल्याला जर जाणीव झाली की आय एम समथिंग, ठीक आहे, मी काय खूप मोठा नाही, पण आय एम समथिंग, डेफिनेटली आय एम समथिंग, मी कोणीतरी आहे आणि आय एम सम स्पेशल. ओके, हे जर आपल्याला कळलं आणि आपण त्या प्रकारे स्वतःशी बोलायला लागलो, तर मला असं वाटतं की पुढचं आयुष्य सगळं बदलू शकते आपल्याला. त्यामुळे आरीबीटी सांगते की शब्द बदला, आयुष्य बदला. दॅट्स ऑल. बाकी काही फार नाही आहे त्याच्यात. म्हणजे मला वाटतं मी या विषयावर पण कुठेतरी एकदा व्याख्यान दिलेलं, शब्द बदला, आयुष्य बदला. तर त्या संदर्भात आपण पुढे कधीतरी बोलूया. मला असं वाटतं की एवढ्या गोष्टी एक मन आणि या सगळ्या रिलेटेड डायबिटीस रिव्हर्सलच्या दृष्टीने फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे फक्त डायबिटीस रिव्हर्सल पुरतंच उपयोगी पडेल असं नाही आहे. कुठल्याही आयुष्यातल्या निगेटिव्हिटीसाठी ह्या गोष्टी उपयोगी पडणाऱ्या आहेत. आपण फक्त स्पर्श केला. खरं हा जो विषय आहे मन, हा प्रचंड मोठा आहे. याला खूप वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला, वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. आपण फक्त एक पार्ट त्यातला फक्त एक ब्रॉडली आज बघू शकलो आजच्या या सत्रामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये. मला असं वाटते की आज आपण इथे आपल्या या डायबिटीस रिव्हर्सलच्या सिरीज जी काय आपली चालली आहे 7 दिवसांपासून, त्याचा शेवट आपण आता इथे करतोय, थांबतोय. शेवट करण्यापूर्वी फक्त मी असं सुचवेल तुम्हाला की आता जे काय शिकलो आहे आपण, ते फक्त ऐकलं बा आणि छान वाटलं इथपर्यंत, किंवा बा चला करोना होता, टाईम होता आपल्याकडे, बरा टाईम गेला बा टी व्हीचा कार्यक्रम पाहण्यापेक्षा. म्हणजे हरकत नाही, करोना पाहण्यापेक्षा हे पाहिलं तर डेफिनेटली त्याने पण काही फायदा होतोच होतो. पण मी जसं म्हणालो की बेटर इज द एनिमी ऑफ द बेस्ट. त्यामुळे आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला जाता येईल का असा विचार करणं आपण आत्ता, आणि त्याच्यामुळे याचा उपयोग करणं आणि ॲक्शनच्या लेव्हलला ते करणं, ज्याला म्हणूया आपण कृतीच्या पातळीवरती. तर असं स्वतःसाठी काहीतरी कार्यक्रम ठरवा आहे की आजपासून मी माझ्या आयुष्यामध्ये काय बदल करणार आहे. आणि आपण स्वतः एकटे अपुरे पडतो, त्यामुळे आपला संकल्प जरा जाहीर करा. त्यामुळे तुम्ही जर काही ठरवलं आत्ता स्वतःच्या आयुष्यात, तुम्हाला डायबिटीस असो की नसो, आत्ता काय डायबिटीस होण्याची वाट नका बघू. आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी आजच हे सगळे चांगले बदल, यातले चांगले बदल मला काय करता येणं शक्य आहे त्याचा एक संकल्प करा काहीतरी या निमित्ताने. आणि तो जर जाहीर करता आला तुम्हाला तर फार चांगलं. तुमच्या फेसबुकवरती आणि सगळीकडे टाका की आजपासून मी हे ठरवलं आहे, या पद्धतीने करणार आहे. मला आठवते की 3 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं, माझा 7 मेला जो जन्मदिवस असतो त्या दिवशी की मला माझं वजन जे ते आयडियलच्या लेव्हलला घेऊन जायचं आहे. ओके, तेव्हा माझं वजन 80 किलो होतं 3 वर्षापूर्वी. आत्ता या 7 मेला माझं वजन असेल 63 किलो. आत्ता ऑलरेडी 63-64च्या दरम्यान आहे की नाही. तर मला असं वाटतं की ही गोष्ट जास्त महत्त्वाची असणार आहे आपल्याला, की याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे आणि आपले पॉझिटिव्ह जे काय संकल्प आहे ते मांडता आले पाहिजे सगळ्यांच्या पुढे. नाही काही तर माझ्यासोबत शेअर करा व्हॉट्सअपवरती, माझा नंबर आहे सगळीकडे.
तर मला असं वाटतं की आणि उद्यापासून झूमचं सेशन ज्यांनी मला व्हॉट्सअपवरती आपले नंबर आणि डिटेल्स पाठवलेले आहे त्यांना मी झूम सेशन उद्या बहुधा 4 वाजता होईल. ते सगळ्यांना नाही जॉईन करता येणार आहे. त्याची लिंक असते, एक पासवर्ड असतो, तो तुम्हाला पाठवला माझ्याकडनं आल्यानंतरच तुम्हाला त्याला जॉईन होता येईल. तर तो मी पाठवेल उद्या ते सेशन सुरू होण्याच्या आधी केव्हा तरी. आणि बरोबर 4ला आपण ते झूमवरती, तुम्ही तयार राहा झूमवरती, आपण 4ला ते सेशन सुरू करू. उद्याचं एक प्रिलिमिनरी सेशन असेल, जस्ट ओळख आणि थोडीशी सुरुवात. आणि 1 आठवडा आपण ते पुढे करूया सातत्याने. ते निवडक लोकांसाठी असेल, ते ओपन नसेल सगळ्यांसाठी. आणि मग त्यामध्ये जी काय चर्चा होईल ती पाहिजे तर आपण नंतर अपलोड करू शकू, मे बी यूट्यूबला आणि इतर ठिकाणी पण. मला माहिती नाही आत्ता, पण ते करता येईल प्रॉब्ली. आणि मग आपण थेरपीच्या अंगाने जर विचार करायचा असेल तर मग ते 1 to 1 असेल, एका व्यक्तीसोबत असेल. जसं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सोबत करता त्या पद्धतीने ते करावं लागणार आहे. म्हणजे मग फॉलो ज्या पद्धतीने, कारण ट्रीटमेंट म्हणून जेव्हा आपण काहीतरी पार्ट करतोय तर मग तो तेवढ्या सिरियसलीच करायला पाहिजे आपल्याला. तर ते पण आपल्याला करता येणं शक्य आहे. मी आणि गांधी सर आम्ही दोघंही त्याच्यासाठी असू तयार, काही अडचण नाही त्याला डेफिनेटली. तर उद्या 4 वाजता त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला माझ्या मात्र तुमचे डिटेल्स पाठवा. ज्यांना जॉईन व्हायचे त्यांनाच जॉईन करता येईल उद्याच्या सेशनला. पण उद्या सकाळी 10:30ला मी एक पुढचं एक सत्र सुरू करतो आहे आणि ते सत्राचं नाव आहे झरा प्रेरणेचा. ओके, तर ज्याने प्रेरणा मिळेल अशा काही गोष्टी त्यामध्ये जरा शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. 10:30पासून उद्यापासून एक ते चालू राहील पुढचे काही दिवस. माहिती नाही किती दिवस चालेल तर, पण जोपर्यंत आहे लॉकडाऊन तोपर्यंत तर आपण चालूच. आणि त्यामध्ये मी मुख्यत्वे मांडणार आहे, मी माझा प्रवास थोडासा मांडेल, माझा जीवनाचा प्रवास. मी जे काय आज शिकलो आयुष्यात गेल्या 59 वर्षाच्यामध्ये, महत्त्वाचे माझे लर्निंग्स काय राहिलेले आहेत, मला जी माणसं भेटलीत, मला जे आदर्श भेटलेत, रोल मॉडेल्स भेटले, पुस्तकांमधनं भेटले बरेचसे. त्यामुळे पुस्तकांबद्दल मी बोलेल जरा, की काय वाचायला पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला स्वतःला फायदा झाला आणि ज्याच्यामुळे माझं आयुष्य घडू शकलं काही असं मी म्हणेल. तर ते सगळे अनुभव जरा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि गप्पांच्या माध्यमातून असतील. फार काही बौद्धिक आणि असा तो पाठ नसेल. मला भेटलेली माणसं पुस्तकांमधून आणि प्रत्यक्षामध्ये भेटलेले आयडॉल्स, माझी लर्निंग्स, माझं यश अपयश आतापर्यंतचं, तर या सगळ्यांबद्दल जरा मनमोकळ्या गप्पा रोज एक असंच 40-50 मिनिटाचं सत्र पुढचे काही दिवस आपण करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आज जे काय नकारात्मक वातावरण आहे कोरोनामुळे, त्या सगळ्या याच्यात तो अँटीडोट असेल, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. आणि उद्यापासूनची जी सत्र असतील ते तीनही काय म्हणू आपण त्याला, तीनही जनरेशनसाठी उपयोगी असू शकतील. अगदी मुलांसाठी पण असतील आहे, मोठ्यांसाठी आणि आजी आजोबांसाठी पण. अशा पद्धतीने मी त्या सत्रांची मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यामध्ये स्टोरीज असतील मुख्यत्वे. फार इन्फॉर्मेशनही थोडीफार असेल, पण मुख्यत्वे स्टोरीज असेल. आणि स्टोरीज ऐकायला सगळ्यांना आवडतात आपल्याला, त्याच्यामुळे अडचण नाही काही. माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो माझ्या फेसबुकवरती पण आहे, पण परत एकदा सांगून टाकतो, पाहिजे तर नोट करून घ्या. 94-207 94-207 22-107 22107 94-207 22107. ओके, सगळीकडे माझ्या नावाने तुम्ही सर्च केलं, मेलला गुगलला पण तरी पण मिळेल. एक तुम्हाला आणखीन 2 टूल सांगतो की ज्यांनी पेज हे लाईक केलेलं नसेल त्यांना जरा हे फेसबुक पेज लाईक करायला सांगा. म्हणून बऱ्याच गोष्टी फेसबुकवरती शेअर करतो आणि व्हॉट्सअपवरती शेअर करण्याला मर्यादा आहे. म्हणजे माझ्याकडे व्हॉट्सअपचे 10,000 नंबर आहे, त्यामुळे सगळ्यांना मला पाठवता येईलच सगळ्या गोष्टी कायम असं नाही आहे. त्यामुळे फेसबुक पेज एक उत्तम माध्यम आहे, ते लाईक करायला सांगा. आणि दुसरं एक यूट्यूब चॅनेल आहे जे मी आज टाकलेलं आहे, याच्यावरती माझ्या फेसबुक पेजवरती पण टाकलेलं आहे स्टोरीमध्ये. प्रयास-सेवांकुर नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्यावर ते एक आधीच खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, मी घेतलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती त्यात आहेत. तर ते सबस्क्राईब करा चॅनेल तुम्ही. आणि आत्ता मे बी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण यूट्यूबवरती लाईव्ह करूया कार्यक्रम हे सगळे येणाऱ्या दिवसांमध्ये. आता उद्याचं तर हे फेसबुक लाईव्ह होतेच आहे, पण यूट्यूबवरती पण आपण लाईव्ह कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे यूट्यूब चॅनेल पण सबस्क्राईब करा, इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा. मी असं सुचवेल तुम्हाला, तुमच्या इतर मित्रांना पण माझ्या पेजला लाईक करायला सांगा.
आणि ज्यांना असं वाटतं त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचे मेसेज टाका कनेक्ट होण्यासाठी उद्याच्या सेशनसाठी. आणि उद्या 4 वाजता आपण भेटूया झूमवरती. ज्यांना भेटायचं त्यांच्याकडनं येईल कन्फर्मेशन माहिती. तर माझ्याकडनं एक मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपवरती येईल. तर त्या मेसेजमध्ये जो काय नंबर असेल आहे, मीटिंगचा नंबर असतो, झूम मीटिंग नंबर, तो नंबर आणि एक पासकोड असतो, पासवर्ड, तो तुम्हाला टाकावा लागेल तुमच्या झूम ॲप्लिकेशनमध्ये. आणि तो टाकला की मग तुम्ही त्या मीटिंगला जॉईन होऊ शकाल. ज्यांना जरा झूम वापरण्याची अडचण असेल तर उद्याच्या सत्रामध्ये त्याच्याबद्दलही आपण जरा बोलूया की कसं वापरायचं, काय त्याची काही काळजी करू नका, ते आपण शिकून देऊ. फक्त झूम एक गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून ठेवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी. आणि जसं आपण लॉग इन करतो की रजिस्ट्रेशन कुठल्या याच्यात केल्यावरती नाव नंबर वगैरे टाकून तेवढं एक करून ठेवून द्या. बाकी मग या मीटिंगचा मेसेज ज्यांनी माझ्याकडे मेसेज टाकलेला आहे व्हॉट्सअपला त्यांना मी तो मेसेज टाकणार आहे. त्यांना तो काही फेसबुकला टाकणार नाही जनरल मी. तर तो निवडक लोकांसाठी असेल झूमचा पार्ट जो आहे तो. आता गेले 7 दिवस आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतो आहे आणि तुमच्यासोबत बोलता बोलता मला पण खूप साऱ्या गोष्टी नव्याने कळल्यात. कारण असं नाही आहे की मी काही फार ठरवून बोलतो आहे. त्यामुळे तुमच्याशी बोलता बोलता माझ्या विचारांमध्ये पण काही ना काहीतरी चालू होते आणि मला पण नवीन गोष्टी काही बोलता बोलता सुचल्या आणि खूप छान त्याच्यामुळे वेळ गेला. तुम्ही सगळ्यांनी जो काय फीडबॅक दिला आणि त्याच्यामुळे मला हे सगळं करता आलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याबद्दल, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात त्याच्यामुळे मला हा सगळा आनंद घेता आला आणि माझा जो काय वेळ आहे तो सार्थकी लागला गेल्या आठवड्याचा. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करतो. आपलं नातं जे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरू झालं आहे ते पुढे पण आपलं सदोदित वृद्धिंगत हो, वाढत राहो आणि पक्क राहो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय. संध्याकाळी आज शेवटचं सत्र जे असणार आहे ते जीवनशैली, अर्थपूर्ण आणि निरोगी जीवनशैलीचं ते शेवटचं सत्र आजचं असेल या सिरीजमधलं. आणि उद्या सकाळीपासून 10:30 वाजता आपण परत भेटू शकू पाहिजे तर झरा प्रेरणेचा या सत्रामध्ये. सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा.